हा अंक दिसायला काहीच नाही, परंतु काहीच नसण्याने ओळख करून दिली ते अनंताची। थोडा विचार करा, शून्य येण्याआधी गणित कसे असेल। त्या काळात लोक रोमन अंक, इजिप्शियन संख्या आणि माया लोकांची पद्धत वापरत होते, पण या पद्धतीमध्ये एक मोठी अडचण होती, काहीच नसण्याला प्रतीकच नव्हते। म्हणूनच गणना अपुरी होती आणि गणित गुंतागुंतीचे। आणि मग तो क्षण आला जेव्हा भारत भूमीवर शून्याचा जन्म झाला। इसवी सन पूर्व 5 ते 7व्या शतकात भारतातील गणितज्ञांनी रिकामीपणालाही एक मूल्य दिले। आर्यभट्ट यांनी ख म्हणजे शून्य असा उल्लेख केला आणि ब्रह्मगुप्त यांनी शून्याला गणितीय रूप दिले आणि काही उदाहरण सुद्धा, जसे की 5 + 0 = 5, 5 - 0 = 5, 0 - 5 = -5। आणि हेच नियम त्या काळात क्रांतिकारी होते। भारतामधून हा ज्ञानाचा प्रकाश अरब देशात गेला आणि भारतीय गणितज्ञांचे ग्रंथ अल ख्वारिजी आणि अल किंदी यांनी अरबी भाषेत भाषांतर केले आणि तेथूनच जेकर आणि शिपर हा शब्द युरोपात गेला आणि तिथूनच इंग्रजीत झाला तो झिरो। पण शून्याचा ओरिजिन भारतच, हे विसरून चालणार नाही। आज काही नवीन शिकले असाल तर अशाच मोर नॉलेजेबल व्हिडिओसाठी फॉलो करायला मात्र